नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड आणि महाराष्ट्र शासनाच्या व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्यात सामंजस्य करार केंद्रीय बंदरे, नौवहन व जलमार्ग मंत्री माननीय श्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी माननीय केंद्रीय मंत्र्यांनी वाढवण पोर्ट कौशल्य विकास कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला। भारताच्या 13व्या प्रमुख बंदर प्रकल्प असलेला वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड तर्फे वाढवण बंदर कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत वाढवण परिसरातील युवकांचा सत्कार करण्यासाठी शनिवारी 7 फेब्रुवारी 2026 रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमास केंद्रीय बंदरे, नौवहन व जलमार्ग मंत्री माननीय श्री सर्बानंद सोनोवाल, श्री विजय कुमार, भारतीय प्रशासकीय सेवा सचिव बंदरे, नौवहन व जलमार्ग मंत्रालय श्री मिलिंद म्हैसकर, भारतीय प्रशासकीय सेवा अतिरिक्त मुख्य सचिव, वन महाराष्ट्र शासन आणि श्रीमती अश्विनी भिडे, भारतीय प्रशासकीय सेवा अतिरिक्त मुख्य सचिव, मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांची मान्यवर उपस्थिती लाभली। मान्यवर पाहुण्यांचे स्वागत श्री गौरव दयाल, भारतीय प्रशासकीय सेवा अध्यक्ष JNPA तसेच अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड यांनी केले। यावेळी श्री रवीश कुमार सिंह, भारतीय रेल्वे वाहतूक सेवा उपाध्यक्ष JNPA हेही उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान द्वितीय तुकडीतील बॅच अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना माननीय केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्रकांचे वितरण करण्यात आले। या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बंदराच्या कार्यासाठी आवश्यक असलेल्या सीमाशुल्क प्रक्रिया, दस्तऐवजीकरण व कार्यपद्धतींचे सखोल ज्ञान मिळते। 4 आठवड्यांच्या म्हणजे 100 तासांचा सीमाशुल्क दस्तऐवजीकरण अभ्यासक्रम वर्गातील प्रशिक्षणासोबत प्रत्यक्ष अनुभवाचा समावेश करून राबवण्यात आला असून त्यामुळे विद्यार्थ्यांना बंदर संचालनासाठी आवश्यक असलेल्या सीमाशुल्क प्रक्रिया व कागदपत्र व्यवस्थापनाचे सर्वांगीण ज्ञान प्राप्त होते। याशिवाय प्रथम तुकडीतील विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड कडून त्यांना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत। माननीय केंद्रीय मंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि कौशल्य विकासाचा प्रवास सातत्याने सुरू ठेवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील, JNPA।